श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 15 जानेवारीला आलेली आहे या वर्षीची मकर संक्रांती. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला अतिशय महत्त्व दिलं जातं. हा सण स्त्रियांचा आवडता सण म्हणून साजरा 2024चा या वर्षीचा पहिला सण मकर संक्रांती असणार. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो. त्याबरोबरच लगेचच शुभ कार्य होण्यास सुरुवात. शुभ कामामध्ये लग्न, त्याचबरोबर मुंज आणि घर बांधणी किंवा गृहप्रवेश यासारखी शुभ कार्यही सुरू होतात. बऱ्याच ठिकाणी या सणाचं वेगवेगळे नावं आहेत. तर पंजाब या ठिकाणी लोहरी, त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने हा सण साजरा केला. सनातन धर्मामध्ये मकर संक्रांतीला अतिशय महत्त्व आहे आणि मकर संक्रांत हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांत या दिवशी दान, धर्म, त्याचबरोबर स्नान या गोष्टींना खूप सारं महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळापासून बनवणाऱ्या वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तूंचं दान केलं जातं. जे नववधू आहे तर ती सुद्धा तिचा तिळा साजरा केला जातो. त्याचबरोबर या दिवशी प्रत्येकाला तिळगुळ देऊन गोड बोलले जाते आणि आपले रुसवे फुगवे विसरून या दिवशी सर्वजण एकत्र येऊन हा सण अतिशय जोमाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या सणाच्या दिवशी स्त्रिया ह्या छानपैकी म्हणजे पूर्ण 16 शिंगार करून आवरतात आणि वौसायला त्या मंदिरामध्ये जातात. त्यामुळेच पहा, या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्या स्त्रियांना कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे, ते रंग कोणते शुभ आहेत, कोणते अशुभ आहेत, त्याचबरोबर या रंगाची साडी चुकूनही नेसू नका. त्याचबरोबर संक्रांतीला बांगड्या भरताना ही एक चूक आपल्याला करायची नाही. याबद्दल सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, कोणत्या शुभ रंगाची साडी आपल्याला या मकर संक्रांतीला नेसायची आहे. तर पहिला शुभ रंग आहे तो हिरव्या कलरची साडी. प्रत्येक रंग हा चांगलाच असतो, परंतु काही रंग हे शुभ मानले जातात आणि काही कलर हे त्या तिथीसाठी अशुभ मानले. बऱ्याच धार्मिक कार्यामध्ये, बऱ्याच धार्मिक सणांमध्ये आपल्याला असे काही रंग जे आहेत तर ते परिधान करायचे नसतात. कारण पहा, या रंगामधून नकारात्मक लहरी ह्या निर्माण होत असतात. त्यामुळे आपल्याला असे काही रंग जे आहेत तर ते अशा विशिष्ट तिथींना यूज करायचे नसतात. त्यामुळेच आपल्याला पहा, पहिला रंग जो सांगितला आहे मी तुम्हाला तो म्हणजे हिरवा कलर. तर हिरव्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे. तर हिरवा रंग हा प्रगती, भरभराट, सुसंस्कृती, स्थिरता, संतुलन, सहनशक्ती आणि चैतन्याचं प्रतीक आहे. त्यामुळेच पहा, जी नवीन लग्न झालेली नवरी असते तिची पहिली संक्रांत असते. त्या नवरीला आपण जेव्हा पहिली संक्रांत देतो त्यावेळेस त्या संक्रांतीमध्ये हिरव्या रंगाची साडी ही आपण देत असतो. त्यामुळेच पहा, हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती या संक्रांतीला नक्कीच परिधान करू शकतो. तर दुसरा रंग जो आहे तर तो लाल रंग. तर या दिवशी तुम्ही लाल कलरची साडी देखील परिधान करू शकता. लाल रंग हा सौभाग्य, उत्साह आणि धैर्याचेच प्रतीक आहे. तसेच हा रंग तीव्रतेचा देखील प्रतीक आहे. त्याचबरोबर अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील प्रतीक आहे. यामुळेच तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता. त्यानंतरचा कलर जो आहे तर तो म्हणजे पिवळा. तर पिवळ्या कलरची साडी देखील तुम्ही ह्या संक्रांतीला घालू शकता. पिवळा रंग हा देखील शुभ मानला जातो, कारण हळद ही पिवळ्याच कलरची असते. तर पहा, लग्न ज्यावेळेस असतं त्यावेळेस मुलीला हळद अगोदर लावली जाते आणि हळद ही मंगल्याचं प्रतीक आहे आणि पिवळ्या कलर हा माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या रंगाचे वस्त्र जर आपण परिधान केले तर आपला गुरुग्रह सुद्धा मजबूत होत असतो आणि हा कलर संक्रांतीच्या दिवशी घालण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे तुम्ही या दिवशी पिवळ्या कलरचे वस्त्र देखील परिधान करू. त्याचबरोबर पुढचा रंग जो आहे तो गुलाबी रंग. तर गुलाबी रंग हा ऊर्जा, महत्त्वाकांक्षा, दृढ विश्वास आणि प्रेमाचे प्रतीक आणि गुलाबी कलर हा सर्व महिला आवडतीचा कलर मानला जातो.
त्यामुळे तुम्ही या दिवशी गुलाबी कलरची साडी देखील परिधान करू शकता। तर या पुढचा जो कलर आहे तो जांभळा रंग। जांभळा रंग शरीर, मन, बुद्धी, आत्मा या साऱ्यांवरती खोल प्रभाव पडत। हा रंग सुद्धा अतिशय शुभ मानला जातो, त्यामुळे तुम्ही या दिवशी या कलरची साडी देखील परिधान करू शकता। त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग। तर केशरी रंग दैवशक्ती रंग आहे आणि या रंगातून सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि नकारात्मकतेचा म्हणून तुम्ही या दिवशी केशरी कलरच्या साड्या किंवा केशरी कलरचे वस्त्र परिधान करू शकता। तर पहा, यापैकी तुम्ही कोणत्याही कलरची साडी संक्रांतीला नेसू शकता। आता पहा, यानंतर आपल्याला कोणती साडी जी मकर संक्रांतीला आपल्याला नेसायची नाही ते आपण पाहणार आहोत। तर पहा, आपण प्रत्येक संक्रांतीला काळ्या कलरची साडी घालत असतो आणि काळ्या कलरची साडी ही घातली जाते, परंतु या वर्षी आपल्याला काळ्या कलरची साडी संक्रांतीला नेसायची नाही। तर पहा, प्रत्येक वर्षी जी काही संक्रांत येते तर त्या संक्रांतीचं वाहन, वस्त्र हे दिशा ही बदलत असते आणि या वर्षी संक्रांतीने काळे वस्त्र ल्याले आहे, म्हणजे परिधान केलेले आहे, त्यामुळेच आपल्याला कुणालाही काळे वस्त्र हे घालायचे नाही। त्याचबरोबर आपल्याला या दिवशी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी देखील घालायची नाही। पांढरा कलर हा शांतता दर्शवत असला तरीही आपल्याला या संक्रांतीला पूर्ण पांढऱ्या कलरची साडी घालायची नाही। तर पहा, हे काळी आणि पांढरी ह्या दोन कलरच्या साड्या आपल्याला चुकूनही नेसायच्या नाही। त्याचबरोबर संक्रांतीला बांगड्या भरताना आपल्याला काही चुका आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत। पहा, संक्रांतीला बांगड्या भरणं, हळदी कुंकू करणं या गोष्टीला अतिशय महत्त्व दिलं जातं। बांगड्या भरणं, त्याचबरोबर हळदी कुंकू करणं हे सौभाग्याचं दान आहे आणि त्यामुळे ह्या सर्व गोष्टी सौभाग्यवती स्त्रिया ह्या करत असतात। तर 16 शृंगारापैकीच एक बांगड्या देखील आहे, त्यामुळे सौभाग्यवती स्त्री ही दोन का होईना संक्रांतीच्या दिवशी बांगड्या ह्या घालत असते, परंतु ह्या घालताना काही चुका आपल्याला करायच्या नाही। तर पहा, स्त्रियांचे काही जे रोग आहेत तर त्यांच्यावरती काचेच्या बांगड्यांचा सुद्धा चांगलाच प्रभाव होत असतो। काचेच्या बांगड्या परिधान केल्याने स्त्रियांच्या चेहऱ्यावरती तेज येत असते आणि रक्तदाब यासारखे जे रोग आहेत त्यावरती सुद्धा अनुकूल परिणाम होत असतो। बोबडेपणा, तोत्रेपणा यावर देखील बांगड्यांचा अतिशय उपयोग होत असतो। बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया अतिशय आकर्षक दिसतात आणि पहा, बांगड्या घातल्यामुळं हातांच्या ज्या नसा आहेत तर त्यावरती दाब पडतो आणि ज्या नसा आहेत तर त्या नसा त्यामुळे मजबूत होतात आणि नसांना बळ देण्याचे काम ह्या बांगड्या करत असतात, म्हणूनच हातामध्ये बांगड्या ह्या घातल्या जातात। म्हणूनच आपल्याला मकर संक्रांतीला बांगड्या भरतात हिरव्याच रंगाच्या बांगड्या आपल्याला हातामध्ये घालायच्या आहेत। तर पहा, आपण इतर वेळेस सोन्याच्या, मोत्याच्या किंवा इतर धातूच्या किंवा इतर बांगड्या आपण हातामध्ये घालत असाल, परंतु आपल्याला संक्रांतीला काचेच्या हिरव्याच बांगड्या घालायच्या आहेत। तर पहा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगड्या ह्या खूप शुभ मानल्या जातात आणि हे सौभाग्य अलंकार देखील आहे। आणि जेव्हा मुली लग्न होते, लग्नामध्ये सुद्धा मुलीच्या हातामध्ये हिरव्या कलरच्या बांगड्याच असतात आणि लग्न झाल्याच्या नंतर सुद्धा तिच्या हातामध्ये हिरव्या कलरच्या बांगड्याच घातल्या जातात। हिरव्या कलरच्या बांगड्या हातात घातल्यामुळे सौभाग्यामध्ये वाढ होते आणि तिचे पतीचे आयुष्य हे दीर्घ होते। जर आपण ह्या संक्रांतीला हिरव्या रंगाचे बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी जर घातली तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त आणि बुधग्रहाचे प्रतीक असल्यामुळे हिरवा रंग आपला बुधग्रह देखील प्रबळ होईल आणि आपला बुधग्रह मजबूत झाल्याने आपल्या बऱ्याचशा समस्या ह्या दूर होऊन जातील। तर पहा, ज्या वेळेस आपण ह्या हिरव्या बांगड्या हातामध्ये घालणार आहोत तेव्हा त्या बांगड्या भरताना आपल्याला हातामध्ये समान बांगड्या घालायच्या नाहीत। एका हातामध्ये 6 घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये 7 बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत। म्हणजे आपण कितीही बांगड्या घाला, परंतु एका हातामध्ये 1 बांगडी आपल्याला जास्तीशी घालायची आहे। तर बघा, ज्यावेळेस आपण संक्रांतीला बांगड्या भरणार आहोत त्यावेळेस आपल्या हातामध्ये एक तरी बांगडी असायला हवी, कारण पूर्णच बांगड्या आपल्याला हातातून काढायच्या नाही। एक बांगडी हातात आहे तशी असतानाच आपल्याला बांगड्या भरायच्या आहेत, पूर्ण बांगड्या आपल्याला हातातून काढायच्या नाही। बघा, जर तुमच्या हातामध्ये बांगड्याच नसतील, तुम्ही बांगड्या घालतच नसताल, तर मग तुम्ही काय करायचं आहे, तर तुम्ही एक धागा जो आहे तो आपल्या हातामध्ये घालायचा आहे, उजव्या घाला किंवा डाव्या, आणि यानंतर आपल्याला बांगड्या ह्या घालायच्या। त्याचबरोबर आपल्याला माहीतच असेल की संक्रांतीला लाखेचा चुडा घातला जातो, त्यामुळे आपल्याला संक्रांतीला लाखेचा चुडा घालणं शक्य असेल तर लाखेचा चुडा आवर्जून घालावा। आता बघा, ज्यावेळेस तुम्ही ह्या हिरव्या बांगड्या घालता, लाखेचा चुडा घालता आणि देवांना ओवाळता, बायकांना ओवाळता, तेव्हा याचा खूप मोठा परिणाम आपल्यावरती होत असतो आणि याचे शुभ फळ आपल्याला मिळतं। तर
सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत तर त्या संक्रांतीच्या दिवशी आवर्जून पाळायच्या आहेत आणि असं केल्याने पहा आपल्या घरामध्ये या सर्व ज्या काही नकारात्मक गोष्टी घडतात तर त्या घडणार नाहीत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।